काय म्हणा? नाही, काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी युती झाली नाही. आमची तर तयारी होती युती करण्याची, चर्चाही झाली, परंतु दुर्दैवाने या ठिकाणी आम्ही युती न झाल्यामुळे आम्ही ठीक आहे, युती नाही झाली. शिवसेना स्वबळावर लढते आहे. शिवसेना कामाच्या जोरावर या ठिकाणी जिंकेल. प्रताप सरनाईक यांनी या भागाचा जो चौफेर विकास केलेला आहे, निधी जो या ठिकाणी आणला आहे, या ठिकाणी विकास कामं केलेली आहेत, मूलभूत सोयीसुविधा दिलेल्या आहेत, काँक्रीटचे रस्ते केलेले आहेत, अनेक सर्व समाजाची भवन या ठिकाणी केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात नाट्यगृह असेल, या ठिकाणी कॅशलेस हॉस्पिटल असेल, आरोग्य सुविधा असतील, हे देण्याचं काम प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून शिवसेनेने केलेलं आहे. त्यामुळे शिवसेना काम करते आहे आणि म्हणून आपण पाहतोय की सर्व समाजाचे लोक एकत्र आलेले आहेत, सर्व जातीपातीचे लोक एकत्र आले आणि त्यांनी ठरवलेलं आहे, संकल्प केला आहे की आमचा अजेंडा विकासाचा आहे, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट आहे. आमचा दुसरा कुठला अजेंडा नाही आणि म्हणून काही लोकांचा वेगळा अजेंडा असू शकतो, पण आमचा अजेंडा विकास. म्हणून मीरा भाईंदरमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जे मीरा भाईंदर बदललं आहे आणि माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये जेवढा निधी या मीरा भाईंदरला दिलेला आहे, खऱ्या अर्थाने शेवटी कामं दिसत आहेत, लोक कामं पाहत आहेत आणि लोकांना विकास पाहिजे, लोकांना बाकी कशामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आणि म्हणून या विकासाच्या जोरावर या महापालिकेमध्ये सर्व जातीपातीचे लोक उमेदवार देखील आहेत आणि त्यांचा समाज एकवटलेला आहे. त्यांना या शहराचा विकास पाहिजे आणि म्हणूनच मला वाटतं या मीरा भाईंदरमध्ये शिवसेना स्वबळावर लढते आहे आणि शिवसेना स्वबळावर या ठिकाणी जिंकेल. राज ठाकरेंचं तुम्ही स्तुतीस्तुमना गायली होती, तर अनेक वाहवा केल्या होत्या, मात्र आता सध्या ते तुमच्यावरच आगपाखड करतात, काय म्हणतात? आता ते आमच्या विरोधात लढत आहेत, त्यामुळे विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये कुणावर काय बोलावं, कुणावर आरोप करावे हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पण एकनाथ शिंदे हा डेव्हलपमेंटचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढवतोय, शिवसेना डेव्हलपमेंटचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणूक लढवतोय. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेमध्ये देखील शिवसेनेला भरभर यश मिळालं. 70 नगराध्यक्ष आले, 1400 नगरसेवक आले आणि आम्ही विधानसभेत देखील कामाच्या जोरावर 80 जागा लढून 60 आमदार निवडून आले. या महापालिकांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. महापालिकेत देखील शिवसेना मोठ्या प्रमाणावर यश मिळवेल, कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसैनिक सुखदुःखामध्ये धावून जातात आणि शिवसेनेची क्रेडिबिलिटी आहे. माझी देखील एक सिम्प्लिसिटी, ॲक्सेसिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी ही माझ्या 3 गोष्टीवर मी काम करतो. मला कोणी भेटू शकतो आणि त्यामुळे आमचा शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे. इथं मालक नाही, नोकर नाही, इथे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि त्यामुळे लोक येत आहेत, शिवसेनेत सामील होत आहेत. बघितलं आज इथे मला भेटलेले लोक पाहिले, सर्व समाजाचे, सर्व जातीपातीचे, सर्व मोठ्या मोठ्या व्यवसायामध्ये असलेले हे लोक एकत्र का आले? कारण त्यांना शिवसेनेनं केलेला विकास त्यांनी पाहिलेला आहे आणि भविष्यात देखील या मीरा भाईंदरचा कायापालट करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून मी त्या सगळ्या समाजाला मनापासून धन्यवाद देतो. सगळे समाज एकत्र करण्याचं काम प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे आणि म्हणून हे सगळे समाज एकजुटीने ही निवडणूक लढवत आहेत. भाजपने जी युती अकोटमध्ये केली होती, MIMशी अंबरनाथमध्ये केली होती काँग्रेसशी, याकडे आपण कसं बघतो? आता ज्याचा पक्षाचा निर्णय असतो, काही मी त्या बाबतीमध्ये अंबरनाथच्या बद्दल मुख्यमंत्री महोदयांशी बोललो. मुख्यमंत्री महोदयांच्या अपरोक्ष ते झालं असं ते म्हणाले आणि त्यांनी सांगितलं की मी ही गांभीर्याने घेतलेली आहे, मी तशा सूचना देतो. त्यामुळे शेवटी पक्ष निर्णय घेत असतो. काही गोष्टी खालच्या लेवलला होत असतात, परंतु शिवसेना कधीही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करणार नाही, सत्तेसाठी कुठली तडजोड करणार नाही. मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कशी मुंबई महापालिका महायुती जिंकेल. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मी केलेली कामं लोकांसमोर आहेत. 1 वर्षाच्या काळातली देवेंद्रजींनी केलेली कामं, 3.5 वर्षाची कामं जर पाहिली तर मुंबईचा चेहरा मोहरा बदलतोय. मुंबई कात टाकते, मुंबई बदलती आहे. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवणं
हेच महायुतीचा उद्देश आहे आणि म्हणून महायुती मुंबईमध्ये जिंकेल. धन्यवाद. मैं इतना ही कहूँगा कि मीरा भाईंदर की जो महापालिका का चुनाव है ये विकास के मुद्दे पर हम लड़ रहे हैं और यहाँ पर प्रताप सरनाईक जी ने जितने काम किए हैं वो तो लोगों के सामने है. जनता काम चाहती है, विकास चाहती है और यहाँ पर मैंने आंकड़े भी गिनाए कितना निधि यहाँ पर विकास प्रकल्प में खर्च हुआ है. यहाँ कंक्रीट के रोड बन गए, या पीने के पानी की व्यवस्था होगी, यहाँ पर कैशलेस हॉस्पिटल हुआ, कई समाज के भवन हो गए, ऑडिटोरियम हो गया, कितना कितना काम यहाँ पर किया है. तो लोग काम को तवज्जो देते हैं, काम को प्राथमिकता देते हैं, ये काम बोलता है और इसलिए मुझे विश्वास है कि हर समाज का व्यक्ति यहाँ पर एक साथ में आया है, जुड़ा है. वो निश्चित रूप से इस महापालिका में शिवसेना का साथ देगा, डेवलपमेंट का साथ देगा और जरूर शिवसेना का परचम ये मीरा भाईंदर पे फहराएगा.